पुण्यामध्ये जो कार्यक्रम होणार होता सारसबागेमध्ये, त्याच दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला धमक्या आलेल्या आहेत। सारसबागेतील दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या आयोजकांना धमक्या आलेल्या आहेत। गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेत होतो दिवाळी पहाटचा कार्यक्रम साजरा केला जातो आणि या कार्यक्रमामध्ये ही धमकी आल्याचं पाहायला मिळतंय। आयोजकांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल केली गेलेली आहे आणि त्यानंतर या कार्यक्रमाला पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा राहणार आहे। या कार्यक्रमात धर्माविरोधातील गाणी सादर होत असल्याचा आरोप करत काही संघटनांनी धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे आणि याच धमक्यांना कंटाळून कार्यक्रम रद्द करण्याचा आयोजकांनी विचार सुद्धा केलेला होता। पोलिसांकडून सतर्कता बाळगण्याचं आश्वासन दिलं गेलं आणि त्यानंतर आयोजकांकडून कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला। बातमी पाहतोय पुण्यातून। पुण्यामधल्या सारसबागेत जो दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला धमक्या आलेल्या आहेत। सारसबागेमधील दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या आयोजकांना धमक्या आलेल्या आहेत आणि गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो आणि या कार्यक्रमात धर्माविरोधातील गाणी सादर होत असल्याचा आरोप करत काही संघटनांकडून धमक्या आलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आयोजकांनी पोलिसांकडे तक्रार सुद्धा केलेली आहे। या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त सुद्धा देणार आहेत अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। या संदर्भात आणखी माहिती घेऊया, तुमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, या निनावी धमक्या कोण देते, पोलिसांकडून काही माहिती आली आहे? गेल्या 28 वर्षापासून सारसबागेमध्ये जो आहे तो दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो। जे पुणेकर दिवाळी पहाट साजरी करतात आणि त्यावेळेस गेल्या काही वर्षापासून या सगळ्यामध्ये तणाव निर्माण होतोय। सारसबागमधल्या आरतीमध्ये सुद्धा हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होऊन काही धर्मद्वेष विरोधी गाणी म्हणतायत असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे मागच्या वेळेस ज्यावेळेस रमजान ईद होतं त्यावेळेस सुद्धा नॉनव्हेज खाण्यावरून याच सारसबागमध्ये वाद झालेला होता आणि या वादामध्ये सुद्धा अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या, त्याचबरोबर पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या। त्याच आता काही संघटना आहेत ज्या संघटना या सगळ्या कार्यक्रमाला विरोध करतायत आणि धमक्या देत आहेत असं आयोजकांचं म्हणणं आहे। त्या संदर्भातली तक्रार जी आहे ती पुणे पोलिसांकडे त्यांनी केलेली आहे आणि त्यानंतर आता उद्याचा जो दिवाळी पहाट कार्यक्रम आहे तो पुणे पोलिसांच्या संरक्षणामध्ये होणार आहे। त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये पुण्यातल्या शनिवारवाडा असेल किंवा सारसबाग असेल तणाव निर्माण होतोय, त्यामुळे पोलिसांवर सुद्धा ताण निर्माण होतोय। मात्र अशा पद्धतीने धमक्या कोण दिलं याचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत आणि या सगळ्यांवरती योग्य ती कारवाई करण्याची भूमिका जी आहे ती पुणे पोलिसांनी घेतलेली आहे। मात्र दिवाळीतला हा जो पाडवा पहाट कार्यक्रम असतो ज्या ठिकाणी प्रत्येक पुणेकर आपली दिवाळी साजरा करण्यासाठी दरवर्षी या सारसबागमधल्या गणपती मंदिरामध्ये येतात आणि दिवाळी पहाटचा आनंद घेतात, तो सगळा कार्यक्रम जो आहे तो व्यवस्थित पार पडणार असल्याची भूमिका जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे आणि त्यासाठी संरक्षण दिलं जाणार आहे। श्रद्धा, अगदी बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।